नमस्कार, मी शोभा पंगतमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे. आजची रेसिपी आहे कांदा आणि बटाट्याची भजी. अगदी कुरकुरीत आणि आतून मऊ अशी भजी आपण तयार करणार आहोत. व्हिडिओमध्ये शेवटी मी टिप्स सांगितलेल्या आहेत, त्या पाहण्याकरता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आता कांदा भजी करताना ना आपल्याला कांदे, मी ते 4 कांदे घेतलेले आणि कांदे आपल्याला पातळ असे चिरून घ्यायचे उभे. आणि अगदी साध्या सोप्या पद्धतीने ते मी रेसिपी आपल्याबरोबर शेअर केलेली आहे. आणि ही भजी आपण संध्याकाळच्या स्नॅक्सच्या वेळेला, चहाच्या वेळेला पण आपण तयार करून बनवू शकतो. पावसाळ्यात तर अगदी हमखास तुम्ही अशा पद्धतीने भजी एकदा ट्राय करा. पावसाळा चालू आहे बाहेर आणि छान अशी खमंग कुरकुरीत चहासोबत आपण भजी एन्जॉय करू शकता. आता इथे बघू शकता तुम्ही, मी सर्व कांदे असे पातळ चिरून घेतलेले आहेत. सुरुवातीला ना आपण कांद्याच्या भजीची सर्व तयारी करायची आहे आणि रेसिपी एकदम सोप्या पद्धतीने दाखवलेली आहे. तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा. आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल ना तर रेसिपीला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका. आता इथे बघू शकता, आता मी कांदे ना असे एक एक पाकळ्या अशा मोकळ्या करून घ्यायच्या आहेत. तुम्ही अशा पद्धतीने नक्की ट्राय करा. जशा मी स्टेप्स सांगते तशा तुम्ही फॉलो करा. आता इथे कांद्याच्या पाकळ्या मी अशा सोट्या करून घेतलेल्या आहेत. त्यानंतर मी त्याच्यामध्ये कोथिंबीर घातलेली आहे चिरून, 2 हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत. मिरच्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. इथे पाव चमचा इतका मी ओवा घेतलेला आहे आणि ओवा हातावरती असं चोळून घालायचा आहे. ओवा तुम्ही नक्की घाला. ओवा घातल्यामुळे काय होईल, कांद्याच्या भजीची चव अजूनच छान येईल आणि आपण त्याच्यामध्ये बेसन घातल्यामुळे पचायलासुद्धा हलकं जाईल ओवा घातल्यामुळे. आता इथे मी बेसन घालते आणि आता बेसन आपण जसं लागेल तसं घालायचं आहे. कांदा भजी करताना त्यात आपल्याला पाणी घालायचं नाही, अगदी थोडंसं चमचाभर म्हटलं तरी चालेल. आणि ते मी 1 चमचा इतका तांदळाचं पीठ घातलेलं आहे. तांदळाचं पीठ जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही 1 चमचा कॉर्नफ्लॉवर घालू शकता. तांदळाचं पीठ घातल्यामुळे काय होईल, भजी अशी छान कुरकुरीत होतील. आता इथे पाव चमचा इतकी मी हळद घातलेली आहे. मी मिरची घातलेली आहे, त्यासोबत मी इथे लाल तिखटसुद्धा थोडंसं घालणार आहे. तुम्हाला जर मिरची घालायची नसेल तर फक्त लाल तिखट घातलं तरीसुद्धा चालणार आहे. आता हे सर्व ना आपण मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे मीठ आणि हे सर्व मसाले एकत्र करून घ्या. कांद्याला चांगले असे चोळून घ्यायचं आहे आपल्याला सर्व मसाला. आणि लागलंच तर आपल्याला 1 चमचाभर याच्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे. इथे बघू शकता तुम्ही, तुम्हाला मी दाखवते. अशा पद्धतीने तुम्ही सर्व मिक्स करून घ्या. इथे बघा तुम्ही, मी अगदी चमचाभर इतकं पाणी घातलेलं आहे. जास्त पाण्याचा वापर करू नका. तुम्ही अशा पद्धतीने जर बघा, तुम्हाला दाखवते कसं छान असं मिश्रण तयार झालेलं आहे. आता भजी टाकताना ना आपल्याला सुटसुटीत अशी मोकळी टाकायची आहेत. आता हे आपण साईडला झाकून ठेवूया आणि बटाट्याच्या भजीची तयारी करून घेऊया. इथे बघा मी बटाटे घेतलेले आहेत आणि असे लांब स्लायसरवरती आपल्याला त्याचे पातळ असे स्लाईस करून घ्यायचे आहेत. मी इथे साल न काढताच बटाटे घेतलेले आहे. तुम्ही एकदा साल न काढता बटाट्याची भजीची करून पहा, खूप छान लागतात. आणि पातळ स्लाईस करा. इथे तुम्हाला मी दाखवते स्लाईस बघा किती पातळ आहेत. अशा पद्धतीने तुम्ही बटाट्याची स्लाईस करून घ्या. तुम्हाला जर साल काढायची असेल तर तुम्ही ती काढू शकता. आता बटाट्याची भजीची स्लाईस पातळ कापून मी पाण्यात घालून ठेवलेले आहेत, म्हणजे ते काय काळे पडणार नाहीत. आता ते मी बेसन घेतलेलं आहे. बटाट्याच्या भजीचं आपण बॅटर तयार करूया. इथे बघू शकता तुम्ही, 2 ते 3 चमचे इतकं मी बेसन घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण हळद घालूया. पाव चमचा इतकी हळद घातलेली आहे. हळद जास्त घालू नका. चवीनुसार मीठ घालायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला त्यामध्ये पाणी टाकून जास्त पातळही नाही जास्त घट्टही नाही असं बॅटर तयार करायचं आहे. थोडीशी कोथिंबीर घातला. कोथिंबीर घातल्यामुळे काय होईल, बटाट्याच्या भजीला छान अशी चव येते. इथे बघा तुम्ही. आणि बॅटर हे चांगलं असं मिक्स करून घ्या. त्यातल्या पिठातमधल्या गुठळ्या सगळ्या मोडून घ्या. त्यामुळे काय होईल, तुमचे बटाट्याचे भजी अगदी बॅटर असं पातळ स्मूथ तयार करा, म्हणजे बटाट्याचे भजी छान असे कुरकुरीत तयार होतील आणि जास्त तेल शोषलं जाणार नाही. आता आपण ह्याच्यामध्ये कांद्याच्या भजीमध्ये 2 चमचे इतकं मी गरम कडकडीत तापलेलं तेल घालणार आहे. ही माझी एक पहिली टीप आहे की ज्याच्यामुळे तुमचे कांद्याची भजी कुरकुरीत होतील. आता अशा पद्धतीने मोकळे असे कांदे सोडून घ्या तुम्ही. जर तुम्ही एकत्र असं गोळा करून घालाल ना तर ते भजी आतून नरम होतील. असे सुटसुटीत घातले ना तर त्यामुळे काय होईल, कांद्याची भजी छान असे कुरकुरीत तयार होतात. आणि दुसरी टीप मी इथे तुम्हाला अशी देईन, जर तुमच्याकडे बेसन नसेल, तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवर वापरू शकता.
आणि जर कॉर्नफ्लॉवर नसेल तर एकदम बारीक 0 नंबरचा रवासुद्धा घालू शकता. अगदी जसं मी तांदळाच्या पिठाचं माप दिलेलं आहे घालताना, की 1 चमचा घातले त्याच पद्धतीने. बघा तुम्ही छान असे कुरकुरीत गोल्डन ब्राऊन रंगावरती कांद्याची भजी तळून घेतलेली आहे तिथे मी. आहे की नाही अगदी साधी सोपी पद्धत आणि जास्त असं तेलकटसुद्धा नाही आहेत. आतूनसुद्धा छान असे मऊ झालेले आहेत आणि बाहेरून असे छान असे कुरकुरीत झालेले आहेत. आता अशाच पद्धतीने मी कांद्याची भजी करून घेणार आहे आणि त्यानंतर लगेच आपल्याला बटाट्याची भजीसुद्धा करून घ्यायची आहे. बघा तुम्ही बॅटर किती छान असं जास्त पातळही नाही जास्त घट्टही नाही असं तयार झालेलं आहे. अशा पद्धतीने तुम्ही बटाट्याची भजी सोडून घ्या. आहे की नाही ती साध्या सोप्या पद्धतीची रेसिपी. तुम्ही ना अशा पद्धतीची रेसिपी एकदा नक्की ट्राय करा ही. आणि रेसिपी जर तुम्हाला आवडलीच ना तर रेसिपीला लाईक करा आणि रेसिपी शेअर करायला विसरू नका. आणि तुम्ही रेसिपी माझ्या कोणत्या कोणत्या भागातून पाहतात हे सुद्धा मला कमेंट करून सांगा आणि तुम्ही कोणत्या प्रकारे भजी बनवता ते सुद्धा तुम्ही मला सांगू शकता. इथे बघा तुम्ही छान असे भजी आपले तळून झालेले आहेत बटाट्याचे. ते सुद्धा आपण चांगले काढून घेऊया नितळून. इथून तुम्हाला मी जवळून दाखवलेत की भजीमध्ये अगदी जरासुद्धा तेल नाही आहे, तेलकट झालेले नाहीत आपले भजी. कशी वाटली तुम्हाला कांदा आणि बटाट्याची भजीची रेसिपी? आहे की नाही रेसिपी साधी सोपी? अशीच रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, रेसिपीला शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.